अनाथालय की 4 अनाथ लड़कियों की विधिवत शादी कराई गई। इस शादी में पुलिस आयुक्त रविंद्र सिंघल समेत अन्य अतिथिगणों ने परिणय सूत्र में बंधे वधू वर को आशीर्वाद दिया। दुल्हन जो बनी, जिन बेटियों ने बचपन से लेकर युवा अवस्था तक इस अनाथालय में बिताया, अब वही बेटियां दुल्हन बन विदा हुई। अनाथालय की 4 बेटियों की बड़ी ही धूमधाम और रीति रिवाज के साथ शादी कराई गई। मित्रांनो, ही जी तुम्ही व्हिडिओची क्लिप पाहिलेली आहे तर ती एका अनाथाश्रमाची आहे आणि त्या ठिकाणी मागील वर्षी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये 4 अनाथ मुलींचा विवाह संपन्न झालेला आहे. याची ही क्लिप तुम्ही बघितलीच आहे. आणि पहिली गोष्ट, जर समाजातील अनाथ मुलींना जर आपण स्वीकारत असू तर ही एक समाजाच्या दृष्टीनं सामाजिक दृष्ट्या एक खूप मोठी चांगली आणि पुण्याची गोष्ट आहे असं आम्ही समजतो. परंतु या मागची जी काही खरी गंमत आहे ती सुद्धा समजून घेणं गरजेचं असतं, की अनाथ आश्रमाच्या मुलींसाठी जे काही दिवसभरात अनेक फोन येतात किंवा अनेक लोक या माध्यमातून फसतात. मात्र आपण जर हा विचार करत असू, की ज्या मुली 15 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी ज्या काही अनाथ झालेल्या आहेत, तर त्या साधारणतः 2-3 प्रकारामध्ये मुलगा असो की मुलगी असो ती अनाथ होते. एक तर एखाद्या मुलीचे किंवा मुलाचे आई-वडील हे जन्मताच एखाद्या अपघातामध्ये किंवा एखाद्या दुर्दैवी घटनेमध्ये गेलेले असतात आणि अशा वेळी ज्या काही त्या मुला-मुलीचं जे काही पालकत्व समाजातील किंवा त्यांच्या नात्यागोत्यातील इतर लोकांनी स्वीकारायला पाहिजे. मग ते नात्यातील लोक असतील तर नात्यातील लोक ज्यावेळेस त्या अनाथ मुलाला मुलीला दूर लोटतात किंवा समाज म्हणून आपण त्यांना दूर लोटतो, तर त्यावेळेस या उत्तरदायित्व म्हणून सरकारच्या देखरेखीखाली किंवा निगराणीखाली जे काही अनाथ आश्रम आहेत, तर ते अनाथ आश्रम आपलं उत्तरदायित्व सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारतात. ते एक अतिशय पुण्याचं काम करतात. त्यांना सरकारकडून अनुदान आणि सरकारचे काही नियमाचं पालनही त्यांना करावं लागतं. आणि मग अशा स्थितीमध्ये बरेच काही असे असतात किंवा रस्त्यावर इस्तता फिरत असतात, त्यांच्या आई-वडिलांचा ठाव ठिकाणा नसतो किंवा भीक मागत असतात. मग त्यांच्यासोबत कदाचित भविष्यात काही अनुचित कृत्य घडू नये म्हणून असे अनाथ आश्रम त्या अनाथ बालकांचा शोध घेऊन त्यांना आपल्या पदरात घेतात, सामावून घेतात. आणि मग हे सामावून घेतल्याच्या नंतर ज्यावेळेस त्या मुलांना किंवा त्या पाल्यांना त्यांना आश्रय देण्याची, आधार देण्याची गरज होती, तर त्यावेळेस तुम्ही आम्ही समाजातील घटकांनी त्यांना आधार दिला नाही. हे पाप तुम्ही आम्ही केलं, हे कबूलच करावं लागेल. कारण अनाथ आश्रमातील मुली ह्या काही विदेशातून आलेल्या नसतात. त्या आपल्याच समाजातील तुमच्या आमच्यातीलच कुठेतरी असतात. आणि मग समाजानं आपलं 15 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी जे काही उत्तरदायित्व आहे ते विसरलं आणि त्यांचं पालन-पोषण हे अनाथ आश्रमानं केलं. दुसऱ्या काही मुलं किंवा मुली जे अनाथ आश्रमात येत असतात, तर ते सरकारच्या निगराणीखाली येत असतात किंवा अपघाताने येत असतात, की एखादी मुलगा-मुलगी अचानक 15व्या वर्षी, 16व्या वर्षी अनाथ होते किंवा एखाद्या घटनेतून येतात. म्हणजे बऱ्याचदा मुलगा-मुलगी पळून जातात किंवा एखाद्या गैरकायदेशीर कृत्यामध्ये सापडतात. तर अशा वेळी कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना जे काही बाल सुधारगृह आपण म्हणतो, तर त्यांच्या निगराणीखाली काही काळासाठी ठेवलं जातं. आणि मग अशा वेळी ज्यावेळेस ही मुलगा-मुलगी 18 वर्षाची किंवा मुलगा 21 वर्षाचा होतो, तर त्यांना मग लग्न करण्याची संमती मिळत असते. पूर्वी जी काही मुलींसाठी वयोमर्यादा होती, तर ती कमी होती. आता ती 24 वर्षापर्यंत वाढलेली आहे, की त्या अनाथ आश्रमामध्ये त्या राहू शकतात. आणि मग ज्यावेळेस समाजामध्ये मुलींची संख्या भरपूर होती आणि मग या अनाथ मुलींचा प्रश्न निर्माण होत होता, तर त्यावेळेस समाजातील घटक त्या मुलीसोबत लग्न करायला तयार होत नव्हते. म्हणजे सुरुवातीपासून अनाथ म्हणून जगल्या, अनाथ आश्रमात राहिल्या, पण त्याच्यानंतर त्यांना कोणी पत्नी म्हणून स्वीकारायला तयार नव्हतं. तर अशा वेळेस या मुलींचे खूप हाल झाले किंवा या मुलांचेही खूप हाल झाले. आणि मग अशा स्थितीमध्ये आता तुम्हाला आम्हाला लग्नासाठी मुली मिळत नाहीत, म्हणून आपण अनाथ आश्रमाचा शोध घेतोय. तर याच्यामध्ये कुठेतरी आपला स्वार्थीपणा आहे असं आम्हाला वाटतं. तरी सुद्धा आपण जर एखाद्या चांगल्या हेतूने जर अनाथ मुलीसोबत लग्नाचा विचार करत असू, तर ती एक चांगली स्वागतार्ह बाब आहे. तिचं स्वागत झालं पाहिजे. परंतु या मुलींसोबत संपर्क करत असताना यांचे काही नियम असतात. प्रत्येक अनाथ आश्रमाचे नियम हे वेगळे-वेगळे ठरलेले असतात आणि शासकीय नियमानुसार मग त्यांची जी काही प्रक्रिया असते, तर ती त्याच्यामध्ये वेगवेगळ्या समित्या असतात.
मग ह्या समित्यामार्फत निवड चाचपणी होते किंवा प्रत्येक अनाथ आश्रमाचे हे जसे एखाद्या संस्थेचे बायलॉज असतात किंवा उपविधी असतात, तर तसे अनाथ आश्रमाचे सुद्धा बायलॉज असतात. मग काही अनाथ आश्रम त्यांच्या व्यवस्थापनाच्या नियमानुसार किंवा एखादा अनाथ आश्रम जर त्यांना भेटीसाठी वेळ जर द्यायची असेल, तर ते दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत देऊ शकतात किंवा आणखीन वेगळी वेळ असते. मग पहिल्यांदा एखादी मुलगी वयात येते 18 वर्षाची होते, तर त्यावेळेस पहिल्यांदा त्या मुलीची संमती विचारात घेतली जाते. महिला व बाल कल्याण विभागाकडून त्या मुलीच्या विवाहाबाबत किंवा जे काही शासनाच्या अखत्यारीतले जे काही प्रशासकीय कार्यालय असतील, तर त्यांच्याकडून रीतसर परवानगी घेतली जाते आणि ती परवानगी घेतल्याच्या नंतर जर पहिल्यांदा असं बघितलं जातं, की त्या मुलीसाठी जर त्या अनाथ आश्रमात किंवा त्या बाल सुधारगृहात जर एखादा मुलगा तिच्यासाठी योग्य असेल, तर त्यांचं म्युच्युअल मॅरेज म्हणजे आपसामध्ये लग्न होतं. त्याच्यानंतर जर तसं काही नसेल, तर मग ते अनाथ आश्रम त्याच्यासाठी एक पत्रक काढतं किंवा प्रसिद्धी पत्रक काढतं किंवा ते व्यवस्थापन ठरवतं, की या मुलीचं लग्न कुठल्या प्रक्रियेनुसार करायचं आणि सरकारकडून किंवा शासनाच्या कार्यालयाकडून त्याची मान्यता घेतली जाते आणि मग अशा वेळेस अर्जाची मागणी केली जाते. जे काही तुम्हाला फोन कॉल्स वगैरे येतात, शांताई अनाथ आश्रम, माईचा अनाथ आश्रम, कुठला अजून कुठला अनाथ आश्रम, तर ही सगळी फसवी असतात. गेट पाससाठी ₹7,000 भरा, ₹8,000 भरा. ही फक्त फसवणुकी करणारे लोक असतात. यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली पाहिजे. कारण अशी कुठलीच परमिशन नसते. एकतर त्या अनाथ आश्रमांनाही परमिशन नसते. एखादा YouTubeच्या व्हिडिओवाला जरी त्याच्या अनाथ आश्रमाचे पत्ते प्रसिद्ध करत असेल किंवा त्यांचे मोबाईल नंबर प्रसिद्ध करत असेल किंवा कोणाचे फोटो प्रसिद्ध करत असेल, तर ते सरळ-सरळ आय-टी ॲक्ट आणि कम्युनिटी गाईडलाईनचं सरळ-सरळ उल्लंघन आहे. जर याबाबत कोणी तक्रार केल्यास त्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो. हे नियम सरकारचेच आहेत आणि त्याच्यामुळं जर कोणी तसं सांगत असेल, तर हे शुद्ध फसवणूक आहे. अशा गोष्टीपासून सावध राहा. मग त्याचा अर्ज मागवल्याच्या नंतर मग त्या पडताळणी केली जाते. त्या मुलीची संमती विचारात घेतली जाते. त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाते. कोर्टाकडे अर्ज केला जातो. त्याच्यानंतर मग त्या आश्रमाचे प्रतिनिधी असतील किंवा अजून कोणी व्यक्ती असतील, गुप्तपणे, उघडपणे त्या मुलाची पूर्ण चौकशी करतात. तो कमावतो काय? त्याच्याकडे स्थिर स्थावर मालमत्ता आहे का? उद्या या मुलगी जर लग्न करून तिथं गेली, तर तिच्या पालनपोषणाची जबाबदारी तो स्वीकारणार का? समर्थपणे तो पार पाडणार का? त्या कुटुंबामध्ये कोणी व्यसनी आहे का? त्यांची सामाजिक प्रतिष्ठा, या सगळ्या गोष्टी तपासल्या जातात. कारण असा तो पोरापोरींचा खेळ नसतो, की एखाद्या अनाथ आश्रमातून एखादी मुलगी गेली, वर्षभर नांदली आणि मग त्याच्यानंतर त्याच्या बुवाजीच्या मनात आलं, की तिला गावातले येटाळातले लोक टोमणे द्यायला लागले, की अनाथ हे, अमकी हे, टमकी हे घालून पाडून बोलायला लागले आणि त्यांचं जर उद्या वांधं झालं किंवा हे झालं, तर मग तिच्या बाजून भांडायला कोण आहे किंवा तिच्या भविष्याचा काय प्रश्न आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार त्या ठिकाणी करावा लागतो. कारण ज्यावेळेस आपण आपल्या समाजातील मुलगी एखाद्या आपल्या आपसी नातेसंबंधात देतो, तर त्यावेळेस जर सासरकडचे त्या मुलीच्या टक्कर-मक्कर करत असतील, तर आपलं सगळं गणगोत आपण तिथं जमा करतो. मामे, मावशे, काके, चुलते, भावंकी सगळे जाऊन त्यांना वठणीवर आणण्याचा प्रयत्न करतो किंवा नसतील ऐकत तर मग आपल्यासाठी 498 वगैरे हे पर्याय असतात आणि मग त्यांना आपण कोर्टाच्या माध्यमातून सुद्धा खावटी द्यायला याला त्याला बाध्य करतो. मात्र या अनाथ मुलींच्या पाठीमागं कोण आहे? हा विचार सगळा आधी केला जातो आणि मग हे झाल्याच्या नंतर ते गाव असेल, ती ग्रामपंचायत असेल, ते कुटुंब असेल किंवा ती नगरपालिका, नगर परिषद असेल, तर त्यांचा सुद्धा ठराव संमती घेतल्या जाते, की आम्ही या मुलीचं उत्तरदायित्व पत्नी म्हणून किंवा या गावची सून म्हणून स्वीकारायला तयार आहोत. ह्या प्रक्रिया सगळ्या पार पाडल्या जातात. त्याच्यानंतर शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत किंवा मान्यवरांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा वाजा-गाजा करत मोठ्या दिमाखात संपन्न होतो किंवा कोर्टामध्ये कोर्ट मॅरेज म्हणून तो संपन्न होतो. अशी ही पद्धती असते. आता राहिला प्रश्न तुम्हाला जे काही पत्ते द्यायचे आहेत किंवा त्यांचे संपर्क क्रमांक द्यायचे आहेत किंवा त्या अनाथालयांची नावं द्यायची आहेत, तर YouTube आणि सोशल मीडियाच्या आणि आय-टी ॲक्टच्या कम्युनिटी गाईडलाईननुसार हे असे पत्ते सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्ध करता येत नाहीत. बरेच बहाद्दर कमेंटमध्ये लिहितात, की तुम्ही रिकामी माहिती सांगता, पत्ते देत नाही, मोबाईल नंबर देत नाही. तर दादा, तुम्हाला जर असा शौक असेल, तर तुम्ही तुमचा स्वतःचा YouTubeचा व्हिडिओ बनवा किंवा एखादा आम्ही तुम्हाला पत्ते पुरवतो आणि त्याच्यावर करा. तर तुम्हाला पत्ते आम्ही या ठिकाणी देणार. पण त्याच्यासाठी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचं किंवा या शीर्षकाच्या खाली जे जॉइनचं बटन आहे, ते जॉइन करावं लागेल. जॉइन केल्याच्या नंतर ते पत्ते आम्ही तुम्हाला त्याच फक्त आमच्या मेंबरसाठीच ते देणार आहोत. बाकी असे सार्वजनिकरित्या त्या ठिकाणी प्रसिद्ध करणार नाहीत.
3 अनाथालयांची जी काही पत्ते आहेत आणि त्यांची जी काही प्रक्रिया आहे तर ती पाहायची असेल तर ती फक्त आमच्या मेंबरसाठी आहे. त्याच्यासाठी तुम्हाला आमचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल. जे ₹1 प्रति दिवसाचं आहे म्हणजे 30-29 रुपयाचं महिन्याचं जे आहे ते घ्यावं लागेल. बाकी तुम्हाला जर बाकी पत्ते पाहिजे असतील तर बाकी मग खोटे पत्ते देणारे अनेक जण आहेत. याच्यावर Facebookला खूप सापडतील. अनाथ आश्रम मेळावा वगैरे तिथं खुशाल पैसे भरा, फसा. आम्हाला काही हरकत नाही. तूर्तास धन्यवाद.